जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमरवयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवम। या श्लोकामध्ये भगवान शंकराच्या जटांमधून वाहणारी गंगा, त्यांच्या गळामध्ये असलेला नाग, त्यांच्या डमरूच्या नादासह होणाऱ्या तांडवाचे अद्भुत असे वर्णन आपल्याला शिवतांडव स्तोत्रामध्ये प्राप्त होते। पण शिवतांडव स्तोत्र कोणी आणि का बरोबर रचले होते ते आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे की रावण हा भगवान शंकराचा अनन्य साधारण असा भक्त होता। एकदा रावणाला त्याच्या बाहुबलाचा, त्याच्या सामर्थ्याचा, त्याच्या शक्तीचा अहंकार झाला आणि तो भगवान शंकराजवळ कैलास पर्वतावर जायला निघाला। तेव्हा भगवान शंकराचं वाहन असणाऱ्या नंदीने रावणाला अडवलं। तेव्हा रावण म्हणाला, मला कोण अडवणार, मी सर्व शक्तिमान आहे। आणि असे म्हणून तो म्हणाला की आता मी कैलास पर्वतच माझ्या लंकेमध्ये घेऊन जाईल। असे म्हटल्यानंतर त्याने आपल्या 10 हातांनी कैलास पर्वत उचलण्याचा प्रारंभ केला। तेव्हा कैलास पर्वत हालू लागले, डगमगू लागले। तेव्हा भगवान शंकराच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी आपल्या उजव्या पायाचा अंगठा किंचितसा दाब त्या कैलास पर्वतावर दिला। कैलास पर्वतासह जे रावणाचे हात होते ते त्या कैलास पर्वताच्या खाली दाबले गेले। तेव्हा त्याला जो आपला अहंकार होता तो किती क्षुल्लक होता, आपलं जे सामर्थ्य आहे ते भगवान शंकरासमोर किती क्षुल्लक आहे या गोष्टीची जाणीव झाली आणि त्याच्या मुखातनं ही अद्भुत अशी शिवतांडव स्तोत्राची जी रचना आहे ती रचना झाली। तर या शिवतांडव स्तोत्रातनं आपल्याला जी शिकण्यासारखी गोष्ट आहे, शक्ती आपल्याकडे किती असली तरी आपल्याला अहंकार असेल तर ती शक्ती व्यर्थ ठरते, पण जर भक्तीत समर्पित केली तर आपल्या जीवनाला नवीन दिशा प्राप्त होऊ शकते। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।